मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, स्वामींचे आता हे 7 दिवस अखंड नाम जप तप यज्ञ चालू आहे। तर स्वामींचे चिंतन मनन चिंतन करण्याचे हे दिवस आहेत। तर स्वामींना काय काय आवडतं ते जर आपण केले तर आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील। तर शालिनी भक्तिसागर कथावर श्री स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय तिकडे येतील। आपण इकडे गुरुचरित्रमधला आज या व्हिडिओच्या माध्यमाने 3रा अध्याय ऐकणार आहोत। ज्यांना पारायण करणे शक्य नसणार त्यांनी ह्या एकाच अध्यायाचे पारायण केले तरी सुद्धा चालेल। तर आता आपण या 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत गुरुचरित्रमधलं। तर कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राइब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। एने परिसिद्ध मुनी सांगता झाले विस्तारुणी, संतोषिनी नामकरणी विनवीतसे मागुते। जया जया सिद्ध मुनी तू तारक या भवानी, संदेह होता माझ्या मनी आज तुवा कडे गेले। तुझुनी सर्वस्व लाधलो आनंद जडी बुडालो, परमार्थ तत्व जोडलो अजिचेनी ऐसे सद्गुरु महिमान। तुम्ही निरोपले ज्ञान आनंदी झाले माझे मन, तिझेने धर्म स्वामिया कवने ठाई तुमचा वासू। नित्य तुम्हा कोठे ग्रासू होऊ आता तुमचा दासू, म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्ध मुनी। तया शिष्या अलोंगिनी अविरचन देऊनी, सांगे आपुला वृत्तांत। जे जे स्थानी होते श्री सद्गुरु तेथे असता ममतकारू। हुससी जरी आम्हा आहारू श्री सद्गुरु स्मरण नित्य जान। श्री सद्गुरु चरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाखविले। भुक्तिमुक्ती परमार्थ जे जे वांछी मनी अर्थ, त्वरित होय साध्य श्री सद्गुरु चरित्र ऐकता। ध्यानार्थीसी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधने, कथा ऐकता होय जाणे ज्ञानी सिद्धी तत्काळी। जे भक्तीने सप्तक एकत पठती ऐकती मनुष्य लोक, काम्य होय तत्कालिक। निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगदी पीडन नव्हती, व्याधी कधी जान धरी मनुष्य असे बंधन। त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी, ऐकता होय भरवसी ब्रह्मा हत्यादी पापनाशी। एकचित्त ऐकता इतके ऐकून ते अवसारी नामधारक नमस्कारी। स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी, साक्षात्कार श्री सद्गुरु मूर्ती भेटलासी। मज जोग ज्योती होती वासना मज चित्ती, श्री सद्गुरु चरित्र ऐकावे। एकदा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ, त्यासी अनुनी देती अमृत। तया परी भेटलासी सद्गुरुचे महिमान ऐकू कानी। सांगीजे स्वामी विस्तारून अंधकारुनी असता रजनी, सूर्योदया परी करी इतक्या अवसारी सिद्ध योगी अभय करी। धरुणिया सव्य करी घेऊनी गेला स्वस्थानी, अमर जागम संगम भीमरथी जैसा ठाव। ज्ञानपती कल्पवृक्ष अश्वती बैसुनी सांगे ज्ञानोदय। ऐका शिष्या नामधारका नेनेसी सोय श्री सद्गुरु दास्यका। याची कारणे उपबाधका चिंता कष्ट तुझ घडती, ओळखावा श्री सद्गुरु मूर्तीसी। आपुला आचार परियसा दृढ भक्ती धरुणी मानसी, ओळखावा मग श्री सद्गुरु ऐकुनी सिद्धाचे वचन। संतोषी नामधारक गहन क्षणां करी नमन, करुणा वचने करुनिया। जी मी संसार सागरी बुडालो तापत्रय पुरी, भक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाडे वेष्टिलो। ज्ञान तारवी बैसुनी कृपाचा वायू पालनोदी, देह तारक करुणी तारावे माते स्वामिया। ऐशी कृपा उपजेऊनी विनवी तसे नामकरणी, मस्तक सिद्धाचे चरणी। न्यासिता झाला तयेवेळी तवे बोलिले सिद्ध मुनी, उठवी तसे आश्विसेने न धरी चिंतामणी। साकडे फेडीन तुझे आता ज्याशी नाही दृढ भक्ती, सदा दैन्य कष्टती श्री सद्गुरुवरी बोल ठेवती। अविद्या माया वेष्टुनिया संशय धरुणी मानसी, श्री सद्गुरु काय देईल म्हणती। त्या गुणे हा भोग भोगसी नाना चित्ते व्याकुळत, सांडूनी संशय धरी निर्धार। श्री सद्गुरु मूर्ती देईल अपार धन, सहजसी सद्गुरु कृपा सागर तुझ नुपुशी सर्वता। श्री सद्गुरु मूर्ती कृपा सिद्धू प्रख्यात असे वेदांत बोधू, तुझे अंतकरणी वेदू असे तयाचे चरणावरी। तो दातार अखिलमयी जैसा मेघाचा गुण पाही, प्रजन्य पडतो सर्वाठाई। कृपामूर्ती ऐसा असे त्याची पाही, पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर। सकल भूमी उदक स्थिर उनंती उदक नाही जाण, दृढ भक्ती जैसी सकल भूमी दांभिक जाणावी उनंत तुम्ही।
याची कारणे मनोकवभी निश्चय यावी श्री सद्गुरुशी, म्हणून श्री सद्गुरुशी उपमा ऐसी कवनाशी हाये महिमा, प्रपंच होय परब्रह्मा, हस्तमस्तक करोनिया कल्पतरुची द्यावी उपमा, कल्पले लाभे त्याचा महिमा, न कल्पती पूर्वी कामा कामधेनु श्री सद्गुरुची, ऐसा श्री सद्गुरु परब्रह्म मूर्ती, ख्याती असे स्मृती स्मूर्ती, संदेह सांडून ऐक चित्ती ध्याय पदाब्जय श्री सद्गुरुचे, इतके परसून नामधारक नमन, करुण क्षण एक संपटे, करुण द्रय हस्तक विन्वित असे सिद्धाश्री, श्री सद्गुरु सिद्ध योगेश्वरा, कामधेनु कृपासागरा, विन्वित असे अवधारा, सेवक तुमचा चरणरज, स्वामीने निरोपले सकळ, झाले माझे मन निर्मळ, वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री सद्गुरुचे, श्री सद्गुरु त्रिमूर्ती ऐको कानी, का अवतरले मनुष्य योनी, सर्व सांगावे विस्तारुनी, म्हणून चरणी लागला, मग काय बोले योगिद्र, बारे शिष्या पूर्णचंद्र, तू माझा बोध समुद्र, कैसे मन उत्सावले ते तू महासुख लाभ, श्री सद्गुरु दास्यत्व फळले, परब्रह्म अनुभवले, अजानचेनी तुझा आता हिंडत आलो, सगळी चिती नवे कवना, ऐशी मती सद्गुरु चरित्र न पुसती, तू ते देखिले आजी आम्ही, ज्याची इह पर असे चाड, त्याची ही कथा असे गोड, त्रिकरणे करुणिया दृढ एक चित्त ऐकजे, तू भक्त केवळ श्री सद्गुरूचा, म्हणून बुद्धी झाली उच्चा, निश्चय मानी माझी वाचा, लादेल चारी पुरुषार्थ, धन धान्यादी संपदी पुत्र पौत्र धृती स्मृती, इह लोक आयुष्य शांती अंती गती असे जाण, श्री सद्गुरु चरित्र कामधेनु वेदशास्त्रात समगत, जाण अवतार झाला त्रिमूर्ती, आपण धरुनी नरवेश कलयुगी, आणि कार्याकारण अवतार होऊन येती, हर हरी उतरवया भूमीचा भार, भक्तजन तारावया ऐकून सिद्धाचे वचन, प्रश्न करी शिष्य राणा, त्रिमूर्ती अवतार किकराना, देह धरुनी मानिशी, विस्तारुनी ते आम्हासे सांगा स्वामी कृपेशी, म्हणून लागला चरणाशी, करुणा वचने करुनिया, सिद्ध मने नामधारका, त्रिमूर्तीचे तीन गुण ऐका, आदी वस्तू आपण एक, प्रपंचमूर्ती तीन जाण, ब्रह्माच्या रजोगुण, विष्णू असे सत्वगुण, तमोरुद्र उमारमण, मूर्ती एकच अवधारा, ब्रह्मा सृष्टी रचवयासी, पोषक विष्णू विश्वासी, रुद्रमूर्ती पळयासी, त्रिमूर्तीचे तीन गुण एक वेगळे एक नसती, कार्याकारण अवतार होती, भूमीचा भार फेडती, प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी, आता तुझं अंबऋषी म्हणजे द्विज द्वादशी व्रतची या काज, विष्णूशी अवतार करविले अवतार व्हाया कारण, सांगेन तुझं विस्तारून मन करून सावधान, एक चित्त पर्येसा द्विज करी द्वादशी व्रत, पूजा करी अभंग्यात, निश्चय करुणी दृढ व्रत, हरिचिंतन सर्व काळी ऐसे त्यांचे व्रतासी, भंग करावया आला ऋषी, अतिथी होऊन द्वादशीशी, पातला मुनी दुर्वासी, तेथून साधन घडी एक, आला अतिथी कार्णिक, अंबऋषीच पडला धोक, केवी घडे म्हणून ऋषी आले देखून, अंबऋषी अभिवंदुनी अर्ध्य पाद्य देऊनी, पूजा केली उपचारे, विन्वित असे ऋषी वर्षे, साधन असे तटघटी, द्वादशी शीघ्र यावे आरोंगणासी, अनुष्ठान सारुनिया, विन्वित असे ऋषेश्वराशी, साधन असे घटे द्वादशी शीघ्र यावे आरोंगणासी, अनुष्ठान सारुनिया, ऋषी जाऊन नदीशी, अनुष्ठान करी विधीसी, विलंब लागता तयाशी, अली साधन एक घटी, व्रतभंग होईन म्हणून पारणे केले, तीर्थ घेऊन नानापरी पावन केले, तया ऋषरांशी तवे आले, दुर्वासा देखत पाहून, अंब ऋषींच्या मुखा मुने भोजन केलासी का, अतिथी म्हणे दुरात्मया शाप देता, ऋषेश्वर द्विज समर शारंगंधर करावया भक्ताचा, कैवार टाकून आला पर्येसा, भक्त वत्सल नारायण शरणांगत्याचे रक्षण, बिरद बोलती पुराणे धावे जशी, वत्सा लागी धेनू शापिले ऋषीने, द्विजासी जन्म घेईल खा अखिल योनिसी, तव पातला ऋषिकेशी, येऊन जवळी हुबा ठेला, मिथ्या नवे ऋषीचे वचन, अमऋषी धरी विष्णूचे धरण, भक्त वत्सल बिरद जानतया महाविष्णूचे, विष्णू म्हणे दुर्वासासी, तुम्ही शापले भक्तासी, राखीन माझ्या दाससी, शाप आपणासी द्यावा, दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार, फेडावया भूमीचा भार, कारण असे पुढे म्हणत जाणून ज्ञानी, शिरोमणी म्हणे तप करीत योगेक्षोनी, भेटी न होय हरी चरणी, भूमीवर दुर्लभ शाप संबंधे अवतुरुनी, येईल लक्ष्मी घेऊन तारावया लागून, भक्तजन समस्त परोपकार संबंधशी, शाप द्यावा विष्णूची, भूमीचा पार फेडावयासी, कारण असे म्हणून ऐसे विचारुनी, मानसी दुर्वासा म्हणे विष्णूशी, अवतारुणी भूमीसे नाना स्थानी जन्मावे, प्रसिद्ध होसी वेळ 10 उपवर अवतार, पूर्ण ब्रह्मा सहज तू विश्वात्मा, स्थूळ सूक्ष्म तुची वससी, ऐसा कार्य कारण शाप अंगीकारी, जगाचा बाप दुष्टांवरी असे कोप, सृष्टा प्रतिपाळावया असे 10 अवतार झाले, कथा असेल तुवा ऐकली महाभागवती, विस्तारली अनंतरूपी नारायण,
कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढ लोक काय आणक एक सांगेन तुझं विनोद झाला असे सहज अनुसयात्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिच्या घरी जन्म झाले त्रिमूर्ती अवतारले कपटवेश धरून आले पुत्र झाले तिचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपली देवी येथे कपटवेशी पुत्र झाले कवनेपरी अत्रि ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष ते कवन विस्तारुनी सांगे मने मने सरस्वती गंगाधर पुढील कथा विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभिष्ट साधती इत श्री सद्गुरु चरित्र अमृत परमकथा कल्पतरु सिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे अमरीश व्रत निरूपणम नाम तृतीय अध्याय श्री गुरुदत्त स्पर्ण नमस्तु श्री सद्गुरु देवदत्त स्पर्ण नमस्तु जय जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो इथे आपण हा गुरुचरित्रमधला 3रा अध्याय ऐकलेला आहे। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री स्वामी।